नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहत आहात टीव्ही नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम. चला, चर्चा तर झालीच पाहिजे. आणि आज चर्चेमध्ये आपला विषय आहे शक्तीपीठ महामार्गाचा. याच्या अगोदर समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं होतं. त्याला सुरुवातीला विरोध झाला, परंतु नंतर हा विरोध मावळला. सरकार आपल्या भूमिकेवरती ठाम राहिलं आणि त्या समृद्धी महामार्गानंतर आता सध्या विषय गाजतोय तो शक्तीपीठ महामार्गाचा. याला अनेक कंगोरे आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दंड थोपटले. विशेषतः माजी खासदार राजू शेट्टी यांनी, आणि त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये या महामार्गाला आमचा विरोधच राहील. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे नेते आणि विशेषतः आमदार राजेश क्षीरसागर यांनी आग्रहाची भूमिका घेतली की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा महामार्ग करणारच आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला विकासाच्या पथावरती आणलं, शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून देखील आम्ही हा विकास करून दाखवू. दोन्ही बाजू वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या भूमिकेवरती ठाम आहे, परंतु शक्तीपीठाच्या माध्यमातून कोणाचं राजकीय बळ कोण कशा पद्धतीनं आजमावत आहे आणि त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भूमिका आहेत हेच आज आपण जाणून घेऊ. आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक दयानंदजी लिपारे. लिपारे सर, नमस्कार. नमस्ते संदीप. शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने आपण सातत्यानं याचं कव्हरेज करत आहात. विशेषतः आपण चक्काजाम आंदोलन असेल, राजू शेट्टींची भूमिका, शेतकऱ्यांच्या भूमिका अगदी जवळून पाहिल्या, त्यांच्याशी आपण चर्चा केली. नेमकं शेतकऱ्यांना याबाबत काय शंका त्यांच्या मनामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीवर? महाराष्ट्र शासनाने शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे. तो नागपूरपासून सुरू होतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पत्रादेवी आहे, तीर्थक्षेत्र आहे, अशा ठिकाणी हा रस्ता जाणार आहे. तर या सगळ्या प्रकल्पासाठी जवळपास 86,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि यासाठी सुमारे 27,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी 24,000 एकर जमीन जी आहे ती शेतकऱ्यांची आहे आणि बाकीची आहे ती शासकीय आहे. शासकीय जमिनीच्या बाबतीत वाद होण्याचा काही प्रश्न नाही, पण बाकीची जी काही 23,000 एकर जमीन आहे तो मुद्दा कळीचा ठरलेला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही जमीन आहे तर ही जमीन बारमाही उपजाऊ स्वरूपाची आहे आणि इथला या भागातला जो शेतकरी आहे तो सीमांत शेतकरी आहे, कमी जमीनधारक असलेला आहे आणि यांच्या सगळ्यांची उपजीविका ही शेतीवर असे आधारित आहे. त्यामुळं स्वाभाविकच की इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा प्रकल्प होऊ नये आणि हा झाला तर आमची शेती उद्ध्वस्त होईल आणि आमच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण होतील, असा भूमिका घेऊन शक्तीपीठ समर्थनासाठी शक्तीपीठ प्रकल्प नको किंवा त्याचा विरोध करण्यासाठी एक समिती स्थापन झाल्या आणि या समितीच्या माध्यमातून अशा पद्धतीची मांडणी केली जाते. सर, बेसिकली राजू शेट्टी यांनी काही प्रश्न या निमित्तानं उभा केलेत. त्यातला एक प्रश्न म्हणजे महापुराचा फटका. जर हा महामार्ग झाला तर विशेषतः त्याचा फटका कोल्हापूर अगदी शहरापासून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी बसेल, हा एक त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. दुसरा प्रश्न त्याने एक उपस्थित केलाय तो म्हणजे की क्षारपड जमिनीमध्ये कदाचित वाढ होईल आणि त्याच्यामुळे अगोदर क्षारपड असणारी जमीन पुन्हा एकदा त्याची वाढ होईल आणि त्याच्यामुळे परत शेतीचं उत्पादन घटेल, असे काही प्रश्न मूलभूत हे केलेत. काय शेतकऱ्यांच्या मध्ये फिरत असताना किंवा त्यांच्या भावना जाणून घेत असताना काय तुम्हाला जाणवले? शक्तीपीठ प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा जसा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तर या प्रकल्पाचे काही फायदे आहेत तसे तोटे आहेत आणि त्याच्यावरनं साधक बाधक स्वरूपाची चर्चा व्हायला लागलेली आहे. शक्तीपीठ प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या जीवनावर किंवा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर गंडांतर आणणार आहे अशा स्वरूपाची एक मांडणी केली जाते आणि दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ प्रकल्प झाल्यामुळं की कशा प्रकारचा विकास होऊ शकतो कोल्हापूरच्या किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा किंबहुना हा सर्व एकूण मार्ग जाणाऱ्या सर्व भागामध्ये या प्रकल्पाचे कसे फायदे होऊ शकतात किंवा हा भाग कसा विकसित होऊ शकतो अशा स्वरूपाची मांडणी केली जाते. त्यामुळं या प्रकल्पाचा विचार करत असताना त्यातले फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग होण्याच्या आधी राज्य शासनानं आणखी एक महत्वाचा मोठा प्रकल्प केला, तो समृद्धी महामार्ग. तो नागपूर ते मुंबई हा मार्ग केला. हा मार्ग होत असताना सुद्धा तिथे शेतकऱ्यांनी विरोध केलेला होता, परंतु नंतरच्या काळामध्ये राज्य शासनानं त्याच्यामध्ये तडजोडीची भूमिका घेतली, सामंजस्याची भूमिका घेतली आणि ज्यांची जमीन जाणार होती अशा शेतकऱ्यांना त्यांनी
मोबदला काय देणार हा जेव्हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा त्यांना भरघोस मोबदला द्यायची भूमिका घेतली आणि त्यातनं त्यांना पाचपट अशी रेडी रेकनरच्या पाचपट अशा त्यांना नुकसान भरपाई मोबदला दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध होतो तो बहुतेक कमी झाला. जवळपास 95% शेतकऱ्यांनी मग नंतर संमती दर्शवली. कारण या घटनांच्या बाबतीत अशा वेळी मोबदला किती हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरत असतो. आणि तो मुद्दा समृद्धी महामार्गात जेव्हा आला होता तेव्हा शासनाच्या वतीनं चर्चेतून भरघोस म्हणजे पाचपट मोबदले द्यायचं मान्य केलं आणि ते दिल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांचा विरोध त्यातनं कमी झाला आणि मग तो प्रकल्प झाला. आता शासनाच्या वतीनं अशी मांडणी केली जाते की समृद्धी महामार्ग झाल्यामुळं त्या भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी विकासाची संधी उपलब्ध झाली. तिथल्या उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध झाली. त्यांचं म्हणणं आहे की समृद्धी महामार्गामध्ये जो काही भाजीपाला पाठवणारे विदर्भातले शेतकरी होते त्यांचा माल कमी कालावधीमध्ये मुंबईच्या बाजार समितीत जायला लागला. मुंबईतल्या उद्योजकांचा माल नागपूरमध्ये जाणं, नागपूरमधनं मग संपूर्ण भारतामध्ये पोहोचवणं हे गोष्टी सोपी व्हायला लागल्या. आणि त्या अनुषंगानं आता जर बघितलं तर नागपूरच्या परिसरामध्ये गोदामांचे संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे काही प्रमाणात विकासाला सुद्धा या प्रकल्पामुळे गती आलेली आहे. सुरुवातीला असं म्हटलं जातं की जवळपास इथं 30 ते 35,000 वाहनं जातील असं म्हणत होतं, पण आत्ताची संख्या ती 50,000 पेक्षा जास्त जाते अशी शासनाच्याकडनं दिली जाणारी आकडेवारी आहे. हा, त्यामुळे समृद्धी महामार्ग हा विकासाला पूरक ठरला असं शासनाचा त्याचा दावा आहे. जेव्हा की हा प्रकल्प होण्याच्या आधी असं म्हटलं जातं की समृद्धी महामार्गामुळं यातल्या सगळ्या जमिनी जातील, शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि जमिनी गेल्यामुळं मग शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि शेतीचं उत्पादन सुद्धा कमी होईल अशा पद्धतीची मांडणी केलेली होती. परंतु प्रकल्प झाल्यानंतर शासनाकडनं जे काही दावे केले जातात ते दावे बघितले तर विकासाला गती देणारा हा प्रकल्प असा ठरलेला आहे. परंतु ही जी काही माहिती दिली जाते की शेतकऱ्यांचा माल त्या बाजार समितीत जायला लागला, मुंबईतल्या कंपन्यांचा माल नागपूरला पोहोचायला लागला, तर हे नेमकं खरंच घडलंय काय, तर हे किती प्रमाणात घडलंय, तर त्याच्याबद्दलची सांख्यिकी या समर्थकांनी दिली पाहिजे. बरोबर, त्याचं स्टॅटिस्टिक्स त्यांनी मांडलं पाहिजे. बरोबर, तरच लोकांचा विश्वास बसेल. केवळ नुसतं असं मोगम मध्ये म्हणून उपयोग नाही की शेतकऱ्यांचा माल पोचला आणि उद्योजकांचा माल तिकडे पोचायला आला. अशा स्वरूपाची माहिती न देता प्रत्यक्षात किती वाहनं जातात, किती टोल जमा होतो आणि त्या विकासाला किती गती मिळाली ह्याच्याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती दिली पाहिजे. तरच ती माहिती दिली तर मग इकडच्या लोकांच्या मध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो कदाचित गैरसमज दूर होईल. दुसरा मुद्दा उपस्थित केला की या प्रकल्पामुळं या भागामध्ये महापुराची तीव्रता वाढणार किंवा अनेक प्रश्न निर्माण होणार, तर ते मुद्दा आहेच. कारण कोल्हापूर सांगलीचा हा जो काही पट्टा आहे तर इथं 2005, 2006, 2019 आणि 2021 अशा गेल्या 25 वर्षामध्ये 4-5 वेळा मोठे महापूर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठी जीवितहानी, वित्तहानी झालेली आहे आणि ती भरून न येणारी हानी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता शासनाच्या वतीनं पूर निवारणासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये मित्रा याच्या वतीनं 3200 कोटी रुपयाचा प्रकल्प घेतला आणि त्यातनं काही कामं सुरू झालेली आहेत. पण त्या कामांना सुरू होणं आणि प्रत्यक्षात त्याचे फायदे दिसणं याच्यामध्ये थोडं अंतर आहे. परंतु हे होत असताना शक्तीपीठ महामार्ग झाला तर मग इथे महापुराची तीव्रता वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते आणि त्याला काही साधारण मांडणी सुद्धा केली जाते. म्हणजे जेव्हा हा प्रकल्प सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये येणार आहे तेव्हा पहिल्यांदा कृष्णा नदी लागणार आहे. बरोबर, ती आली की जेव्हा तुम्ही दानोळी या भागामध्ये येणार आहे तेव्हा तिथं वारणीच्या नदी ओलांडून तुम्हाला पुढे यावं लागणार आहे. हातनंगलेमध्ये आला की रुकडी या परिसरामध्ये पंचगंगा नदी असणार आहे आणि त्याच्या पुढे गेलं की कागल तालुक्यात जे होतं दूधगंगा, वेदगंगा या 2 नद्या असणार आहेत आणि भुदरगडमध्ये गेले की परत तिथं असणार आहे. म्हणजे या प्रत्येक ज्या भागात जाणार तिथं मोठ्या नद्या असणार आहेत आणि त्या नद्यांच्या ठिकाणी मग तुम्हाला मोठे पूल बांधावे लागणार आहेत. आणि हे पूल बांधले की पुलाला धरून मोठे भराव सदृश्य भिंती येतात आणि ह्या भिंती अशा बांधल्या गेल्यामुळं किंवा हे पूल बांधल्यामुळं महापुराच्या तीव्रतेमध्ये भर पडणार आहेत. आणि ही भर पडली की पुराची तीव्रता वाढणार ही जी काय मांडणी केली ती त्यामध्ये तथ्य आहे. कारण जेव्हा आपण 2005 आणि 2019 हे महापूर येऊन गेले तर हे पूर येऊन गेल्यानंतर राज्य शासनानं जलसंपदा विभागाचे सचिव नंदकुमार वडनेरे यांची एक समिती नेमलेली होती आणि या समितीने जे दोन्ही अहवाल दिलेले आहेत त्या दोन्ही अहवालामध्ये महापुराची जी कारण मीमांसा केलेली आहे त्यामध्ये एक कारण असं मांडलेलं आहे की नदीच्या ठिकाणी जे काही भराव झालेले आहेत त्या भराव ह्या पुलाला कारणीभूत ठरलेले आहेत. आणि दुसरं असं झालं की 2005ला जेव्हा महापूर आला त्यावेळी बराच दिवस पाणी तुंबून राहिलेलं होतं आणि त्यावेळी असं झालं की दळणवळणाची मोठी
अडचण निर्माण झाली होती. बरं. तर त्यावर उपाय म्हणून असं झाले की दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे आणि उत्तर कर्नाटकाचा जो भाग आहे कृष्णा खोऱ्याच्या आसपास आणि कृष्णाच्या ज्या उपनद्या आहेत तिथं, तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूल बांधले, जवळजवळ 35-30 पूल या भागामध्ये बांधलेले आहेत. आणि त्या पुलांना त्याच्या भोवत्या जे भराव घातलेला आहे पुलांना जोडणारा, तर ते एक धरण सदृश अशा भिंती झालेल्या आहेत आणि त्या पुराला कारणीभूत ठरत चाललेले आहेत. आणि मग अशा पद्धतीचं हीच आधी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे धोके दिसायला लागलेले आहेत. त्याचा रोजचा दाहक अनुभव या सगळ्या शेतकऱ्यांना, कृष्णा खोऱ्यामध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना दरवर्षी भोगावा लागतो. त्यातनं दरवर्षी पूर आला की लोकांचं स्थलांतर करावं लागतं. त्यांच्यासाठी मग परत वेगळी उपाययोजना करायला येते. म्हणजे हे वर्षानुवर्षे जे महापुराचा जो काही त्रास आहे त्याच्यातनं सुटका होण्याऐवजी त्याच्यामध्ये जर का भर पडत असेल तर मग शेतकऱ्यांचं आणि एकूणच गावगाड्याचं मोठं नुकसान होणार आहे. आणि असं जर नुकसान होणार असेल तर ते होऊ नये म्हणून आधीच महापुरानं पिचलेला हा भाग आहे, त्याला परत जर नव्यानं महापुराची निमंत्रण मिळणार असेल किंवा त्यामध्ये भर पडणार असेल तर अर्थातच इथलं सगळं जनजीवन आणखी विस्कळीत होऊन पडणार आहे. आणि हे जे काही धोके दिसायला लागले ते धोके होऊ नयेत म्हणून मग या शक्तीपीठ विरोधीची समिती आहे त्या समितीच्या वतीनं अशी मांडणी केली आहे की आधीच ह्या भाग महापुरामध्ये पिचलेला आहे, त्याच्यामध्ये परत तुम्ही तीव्रता वाढवून नव्या संकटाला तुम्ही इकडे निमंत्रण देऊ नका म्हणून हा प्रकल्प होऊ नये अशा स्वरूपाची त्यातनं ती मांडणी केली झालेली. पण सर याला काउंटर अटॅक सुद्धा आता केला जात असेल की सरकारकडून की अशी काही परिस्थिती निर्माण होणार नाही, आम्हाला सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, त्या दृष्टिकोनातून शासन विशेषतः ह्या बाबतीमध्ये काय त्यांची भूमिका मांडते? ह्याच्यामध्ये शक्तीपीठ प्रकल्प का नको ह्याची मांडणी करताना एक महापुराचं तर पहिलं कारण दिलं जातं. दुसरं असं की या भागामधला जो शेतकरी आहे, जसा मगाशी उल्लेख केला की तो सीमांत शेतकरी आहे, त्याची जमिनीची चारणा आहे ती कमी आहे, 1 एकर, अर्धा एकर, काही गुंठे अशा स्वरूपाची त्याची जमीन आहे. आणि जसं की आपण विदर्भ मराठवाड्यात बघितलं तिकडे समृद्धी महामार्ग होत असताना जेव्हा भूमी संपादन केलं तर तिकडेच्या शेतकऱ्यांची जमीन धारणा ही जास्त आहे, 10 एकर 20 एकर किंवा अशा मोठ्या प्रमाणात. परंतु तिकडचा शेतकरी शेतामध्ये घेणारं उत्पादन आणि इकडचा घेणारा शेतकरी याच्यामध्ये फरक आहे. शिवाय तिकडं वर्षातून एखादं पीक आणि बरीचशी शेती कोरडवाहू, परंतु आपल्या भागात जर बघितलं तर ही बारमाही शेती आहे किंवा ऊसासारखं नगदी पीक इथं घेतलं जातं, सांगलीमध्ये भेटतं द्राक्षे असं पीक घेतलं जातं. आणि इथल्या शेतकऱ्यांचं त्या मानानं उत्पन्न चांगलं आहे. आणि शेतीच्या जोडीला आपल्या कोल्हापूर सांगली भागामध्ये दुग्ध व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रमाणात, त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्या जोडीला पशुपालन सुद्धा केलेलं आहे. आणि मग हे जर ही जर महामार्गामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये शेती गेली तर शेतकऱ्याचं रोजचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते निघून जाणार आणि शेतकरी उघड्यावर येणार, ही त्यातनं एक भीती व्यक्त केलेली आहे. म्हणजे पहिलं कारण होतं महापुराचं, दुसरं आहे की शेतकरी उद्ध्वस्त कसा होईल, आणि तिसरा मुद्दा होता की हा प्रकल्प जेव्हा कोल्हापूर सांगली सोडून कोकणाच्या दिशेने जाणार आहे तेव्हा इथं सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो सह्याद्री पर्वताचा. कारण सह्याद्री हे संवेदनशील असं हे आहे, पश्चिम घाटाचा महत्वाचा भाग आहे. आणि ह्याचं एक ताजं उदाहरण बघितलं तर पलीकडे जो रत्नागिरी ते नागपूर जो महामार्ग झालेला आहे तेव्हा ह्या आंबा घाटापासून जे काही सगळे रस्ता करायचं काम चालू आहे तर ह्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केलेले आहे. तर ह्याच्यामध्ये बहुतेकदा कसं होतं की यांना रस्ता करण्यासाठी काही प्रमाणामध्ये झाडं तोडायला लागतात आणि ती ठरवून दिले असतं की एवढ्या स्वरूपामध्ये झाडं तोडली पाहिजेत. परंतु झाडं तोडायचे काम ज्याच्याकडे सोपवलेलं असतं तो नंतर मोकाट सुटतो आणि जसं वॉशिंग्टनची कुऱ्हाड कशी चालते तसं तो आजूबाजूची झाडं सुद्धा काढत राहतो आणि मग पर्यावरणाची मोठी हानी होते. तर ह्याच्यावर जे नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती सुस्त आहे किंवा काय चिरीमिरीच्या व्यवहारातनं त्याकडे कानाडोळा केला होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेले आहे. केवळ त्या मार्गातच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आता नव्याने काही काही रस्ते झालेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकार घडलेले आहेत. तर शक्तीपीठच्या निमित्तानं जो काय इकडे कोल्हापूरमध्ये सह्याद्री पर्वताच्या ह्याच्यामध्ये हा रस्ताही जाणार होता आणि तिथं पर्यावरणाची जी हानी होती ते त्याच्याबद्दलची सुद्धा भीती व्यक्त केली जात होती. आणि तिसरा मुद्दा होता की मुळात शक्तीपीठ महामार्गाची गरजच नाही. त्याचा कारण का की मगाशी जो उल्लेख केला मी, रत्नागिरीपासून जो नागपूरला रस्ता आता नुकताच झालेला आहे तर तो आता ऑलरेडी उपलब्ध आहे आणि तो रस्ता उपलब्ध असताना त्याला समांतर जाणारा दुसऱ्या रस्त्याची गरज काय अशा पद्धतीची मांडणी केली जाते. आणि मग ती सुद्धा मग लोकांना पटायला लागतं की एक रस्ता आधीच असताना पुन्हा
86,000 कोटी सारखी मोठी रक्कम घालणं, म्हणजे आत्ता प्रकल्प 86,000 कोटी म्हटलेला आहे, उद्या तो 1 लाखाच्याही पुढे जाऊ शकतो. आणि मग एका प्रकल्पासाठी एवढी मोठी रक्कम कशाला घालायची? आधीच राज्य कर्जात बुडलेलं आहे, कर्जाचा बोजा वाढलेला आहे, व्याजाचं हे करता असताना सरकारला कसरत करावी लागते. आणि अशा आर्थिक अडचणीत असलेल्या शासनाला पुन्हा नवीन कर्जाची खैत बरोबर. दोलन टाकणं हे काय बरोबर नाही. अशा पद्धतीची मांडणी केली असल्यामुळं लोकांचं म्हणणं आहे की ह्या 3-4 मुद्द्यांच्यामुळं हा प्रकल्प नको, ह्या नव्या नव्या अडचणी ह्याच्यामुळे निर्माण होणार आहेत, त्यामुळे हा प्रकल्प नको अशा पद्धतीची मांडणी केली जाते. परंतु आता या प्रकल्पाच्या समर्थनासाठी सुद्धा नव्याने एक यंत्रणा उभी राहिलेली आहे, किंवा हा प्रकल्प झाला पाहिजे असं सांगणारे सुद्धा लोक आता उभी राहिलेले आहेत. म्हणजे मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे कोल्हापूरमध्ये त्यांचा या लोकांचा समर्थनाचा एक मेळावा झालेला होता, आणि त्या मेळाव्यामध्ये हा प्रकल्प झाला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली होती. त्या मेळाव्याला या भागातले मग लोकप्रतिनिधी सुद्धा होते, खासदार धनंजय माडिक होते, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर होते, आणि या लोकांनी मग हा प्रकल्पाला याला ताकद द्यायची ठरवली, आणि त्यातनं या प्रकल्पाच्या ह्याला गती मिळायला लागली होती. परंतु हे होत असताना सुद्धा राज्यातल्या जे शीर्षस्थ नेतृत्व आहे ते मात्र शासंक होते. म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा अशी भीती व्यक्त केली होती की कोल्हापूरला सगळ्यांचाच विरोध आहे, तर प्रकल्प कशासाठी करायचा, बरोबर, अशा सुद्धा स्वरूपाच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या. आपल्याकडचा जो शेतीमाल आहे तो राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणं त्याच्यामुळे सोपं होणार आहे, आणि या प्रकल्पाचे अनेक फायदे होणार आहेत. जसं की हा शक्तीपीठ महामंडळ आहे, तसं कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मीला ते जोडलं जाईल. इथलाही पर्यटन त्याच्या निमित्तानं वाढणार आहे, धार्मिक पर्यटन वाढणार आहे. पुढं बाळूमामांचा हा मार्ग जोडला गेलेला आहे. पूर्वी तो मार्ग नव्हता तिकडं, परंतु नंतर तिकडच्या नेत्यांनी प्रयत्न केल्यामुळं तो प्रकल्प नंतर तिकडे गेलेला आहे, आणि मग हे धार्मिक पर्यटन सुद्धा इथनं वाढणार आहे, आणि ह्याचे बरेच फायदे होणार आहेत. आणि जे काय शक्तीपीठ प्रकल्प नको अशा स्वरूपाची जी काही मांडणी केली जाते त्याची जी कारणं आहेत त्या प्रत्येक कारणाचा आता खुलासा करायचं काम शक्तीपीठ समर्थकांनी चालवलेलं आहे, आणि ती मांडणी गेल्या या आठवड्यामध्ये त्याला गती आलेली आहे. कारण 3-4 दिवसापूर्वीच मुंबईच्या MMRD राज्य रस्ते मंडळाच्या ह्याच्यामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीला शक्तीपीठ महामार्ग जात असलेल्या भागातील शेतकरी उपस्थित होते, आणि त्यांनी हा प्रकल्प झाला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका तिथं ठासून मांडलेली आहे. आणि आता कोल्हापूरमध्ये येऊन सुद्धा त्यांनी पत्रकारांशी जे संवाद साधत असताना हा प्रकल्प कशासाठी झाला पाहिजे ह्याचं पण त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर इथं अर्थातच सगळं दळणवळण वाढणार आहे, आणि जो नुकसान भरपाईचा जो शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा आहे तर त्याच्या बाबतीत सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाणार आहे. आणि जसं समृद्धी महामार्गाला तिथं 5 पट नुकसान भरपाई दिली, साधारण तेवढीच नुकसान भरपाई इथं देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. आणि मग जर का एवढी नुकसान भरपाई जर मिळत असेल तर कदाचित विरोध करणाऱ्या काही लोकांची भूमिका सुद्धा बदलू शकते. त्यामुळं आता हा मुद्दा शक्तीपीठ विरोधकांचा जसा मुद्दा त्याला जशी ताकद मिळते, बळ मिळते, तसं हा प्रकल्प झाला पाहिजे त्याला सुद्धा ताकद देणारी एक यंत्रणा निर्माण झालेली आहे. त्यामुळं असं पुढे होणार आहे की आता ह्याच्यामागे राजकीय ताकद किती लागणार, आणि समर्थकांचं ताकद किती लागणार आहे, विरोधकांची ताकद किती लागणार, यावर या प्रकल्पाचं आता भवितव्य पुढच्या काळामध्ये दिसून येईल. बरोबर. आणि काही दिवसांपूर्वी सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की ग्लोबल सप्लाय चेन या निमित्तानं वाढेल, ज्याचा आपण उल्लेख केला. त्याच पद्धतीनं लॉजिस्टिक कमी करण्यावरती आपलं प्राधान्य राहणार आहे, आणि प्रत्येक 100 किलोमीटरच्या अंतरावरती 700 शेततळं आपण निर्माण करणार आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी आपली भूमिका मांडली. जलसंधारांचं मॉडेल एक महाराष्ट्रासाठी आपण घेऊन जाऊ असंही सांगितलेलं आहे, आणि स्मार्ट रोड तयार करू. तर ह्या पद्धतीची मांडणी ही शासनाकडून केली जाते. तर मगाशी आपण सांगितलं त्या पद्धतीनं शेतकऱ्यांची एक जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे ती भीती सातत्यानं शेतकरी मांडत आहे. आता शेतकरी आणि सरकार हे दोन्ही आपापल्या भूमिकेवरती ठाम आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका ही महत्वाची ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये जे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आग्रहानं भूमिका मांडतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ मंत्री यांची एक भूमिका वेगळी होती, आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भूमिका वेगळी होती. आता सध्या त्या यांच्या भूमिकेचं काय आहे? मुख्यमंत्र्यांनी हे रस्ते जर झाले तर त्याचा आपण जागतिक पातळीवरून पोहोचण्यासाठी मदत होऊ शकेल. तर त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका एका अर्थानं ती बरोबर आहे. कारण जेव्हा
आपण पाश्चात्य देशांमधले काही उदाहरणं जेव्हा बघितलं तर हम्म. तेव्हा असं दिसतं की अमेरिकेचं उदाहरण दिलं जातं. जेव्हा अमेरिकेमध्ये महायुद्ध येऊन गेलं आणि नंतर तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये थंडाई निर्माण झाली, बरोबर. त्याला जी पूर्वीची जी गती होती ती कमी झाली. तर ह्या गती देण्यासाठी म्हणून तिथल्या सरकारनं असं केलं होतं की तिथे मोठे मोठे रस्ते बांधायचे, 10 पदरीकरण असले पाहिजे असे रस्ते पूर्ण अमेरिकेमध्ये त्याचं जाळं निर्माण केलं. आणि त्यातनं असं झालं की त्या रस्त्यांसाठी लागणारे जे काही सिमेंट किंवा एकूण जे बांधकामासाठी लागणारे जे साहित्य आहे, स्टील असेल, या सगळ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली, मोठ्या प्रमाणात मागणी वाढली, त्यातनं रोजगार निर्माण झाला आणि मोठं काम सुद्धा झालं. आणि अर्थातच अमेरिकेचं दळणवळण त्यामुळं सुधारलं आणि तिथं त्याचा वापर व्हायला लागला. अर्थात अमेरिकेसारख्या ठिकाणी रस्त्याचा वापर करणारी वाहतूक यंत्रणा सुद्धा जास्त आहे, कारण अमेरिकेमध्ये सार्वजनिक वाहनानं प्रवास करणाऱ्यापेक्षा व्यक्तिगत वाहनांना बरोबर, प्रवास करण्याची संख्या जास्त आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये तर अमेरिकेमध्ये स्वतःच्या तेलाच्या खाणी निर्माण केल्यामुळे आता अमेरिकेला बाहेरच्या कुठल्या तेलाची जी गरज असते ती राहिलेली नाही, ते त्या बाबतीत आत्मनिर्भर झालेले आहेत. त्यामुळे तिथं आता तेल तसं त्या मानाने स्वस्त मिळणार आहे. ती परिस्थिती आपल्याकडे नाही आहे. बरोबर. इंधनाचं आपल्याला अजूनही आपल्याला जवळपास बहुतेक सगळे इंधन आपल्याला आयात करावं लागतं आणि इंधनावर आपली बरीच मोठी रक्कम सुद्धा खर्च होत असते. त्यामुळे हे रस्ते जरी झाले तरी लगेच स्वतःची वाहनं नाही कोणी लगेच प्रवास करायला लागेल ही अशी शक्यता नाही आहे. सार्वजनिक वाहनांचा वापरच शक्तीपीठ महामार्गाचा होईल. अर्थात ते झाले तरी शेवटी रस्ते हे दळणवळणासाठी जसे उपयुक्त आहेत तसं एकूणच व्यवहार वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. मग ते शेतीचं साठी असेल, प्रवासासाठी असेल किंवा इतर पर्यटनाच्या निमित्ताने असेल, या सगळ्यांसाठी रस्ते हे उपयोगच असतात. मग ते रस्ते होत असताना नेमक्या कशा पद्धतीने असला पाहिजे, त्या रस्त्यांसाठी सुद्धा एक नियोजन असलं पाहिजे. म्हणजे एक रस्ता आधीच आहे आणि आधीच असताना परत नवीन त्या बाजूने रस्ता करायचा का, आणि तो करायचा असेल तर खरंच फायदेशीर ठरणार आहे का, याच्याबद्दलची मांडणी केली पाहिजे. आणि मगाशी मी जे सांगितले की शक्तीपीठ महामार्गामुळे आता शक्तीपीठचे समर्थक सांगायला लागले की हे सगळे 1, 2, 3, 4, 5 फायदे होणार आहेत. तर ते फायदे नेमके कसे होणार आहेत, तर त्यासाठी त्यांनी एक संवाद ठेवला पाहिजे आणि त्यांनी आपली भूमिका लोकांना पटवून दिली पाहिजे. आज काय होतंय की शक्तीपीठ महामार्ग जसं कोल्हापूर शहराचा काही थेट संबंध नाही, तो जाणार आहे खालच्या बाजूने, पण कोल्हापुरातला सामान्य माणूस सुद्धा असं वाटत की शक्तीपीठमुळे जर काही एवढी सगळी संकट येणार असेल तर हा प्रकल्प पाहिजेच कशाला, त्यापेक्षा तो न झालेला बरा. त्यामुळे त्याला शहरातल्या लोकांचा सुद्धा विरोध व्हायला लागलेला आहे. ग्रामीण भागात तर आहेच आहे, बरोबर, पण असं जर का नको पाहिजे असेल आणि शक्तीपीठ प्रकल्प फायद्याचा आहे हे जर लोकांना पटवून द्यायचं असेल तर त्यांच्याशी एक संवाद ठेवला पाहिजे. आणि त्यासाठी शक्तीपीठ प्रकल्प नेमका कसा आहे, त्याचे फायदे कसे मिळणार आहे, त्याचं एक चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा राज्य शासनाच्या वतीनं अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक करायचं ठरलेलं होतं, तेव्हा त्याचं त्यांनी एक सादरीकरण केलेलं होतं. सत्तारूढ, विरोधक अशा सगळ्या लोकांना, त्या क्षेत्रातल्या अभ्यासकांना एकत्र करून त्याचं एक चित्र दाखवलं की हा प्रकल्प कसा होणार आहे, बरोबर, किती उंचीचा असणार आहे, पर्यावरणाचे फायदे तोटे काय असणार आहेत, खर्च किती येणार आहे, किती कालावधीत बांधू वगैरे वगैरे वगैरे. किंबहुना आता कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठा एक प्रकल्प मंजूर झालेला आहे तो कन्व्हेन्शन सेंटरचा. तर ते सेंटर होत असताना सुद्धा ते कसं जाणार आहे, ते प्रदर्शन तिथं कसं होतील, एकूण तिथं पर्यावरणाच्या बाजू कशा हाताळल्या जातील, कारण त्याला बाजूला राजाराम तलाव आहे, पार्किंग कसं असेल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी सुद्धा लोकांना समोर घेऊन त्याचं पटवून दिलेलं होतं. किंबहुना आपल्याला याच्यामध्ये सुद्धा शाहू मिलमध्ये सुद्धा काही शाहू महाराजांच्या निमित्तानं काही करायच्या गोष्टी होत्या, त्याचंही सादरीकरण केलेलं होतं. तर एवढा मोठा 86,000 कोटी रुपयांचा जर का प्रकल्प इथं होणार असेल आणि तो सगळा लपवून लपवून जर करायचा, जर का एकूण सरकारची भूमिका राहील तर लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्याच्यापेक्षा त्यांनी खुलेपणानं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. जसं की समृद्धी महामार्ग करत असताना त्यांनी एक स्वतःची एक वेबसाईट तयार केली आणि त्या वेबसाईटवर त्यांनी सगळा तपशील देऊन टाकलेला होता की हा प्रकल्प कसा होणार आहे, किती मीटरचा असणार आहे, किती किलोमीटरचा असणार आहे, त्याची लांबी किती असणार आहे, रुंदी किती असणार आहे, पूल कुठं असणार आहेत, जंगल भागातनं जात असताना काय दक्षता घेतली जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पारदर्शकपणे तिथं मांडलेल्या होत्या. ती पारदर्शकता आता शक्तीपीठ प्रकल्पाच्या बाबतीत तेवढीशी दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत आणि या शंका दूर करायच्या असेल तर शक्तीपीठाचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांनी आपली ही भूमिका अधिक सुस्पष्टपणे आणि लोकांना समजून सांगण्यासारखी ती यंत्रणा राहिली पाहिजे आणि लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते दूर केले पाहिजेत. तर ते जेवढ्या प्रमाणात दूर होईल, संभ्रम जेवढा दूर होईल
तेवढं या समर्थ शक्तीपीठच्या बाजूनं मग लोकांचं कदाचित पाठबळ मिळू शकतं. तर ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आणि दुसरा मुद्दा होता की मग हे करायचं काम कोणी, तर त्यासाठी जसं की शक्तीपीठचा विरोध करण्यासाठी ती यंत्रणा गेली 2-3 वर्ष कार्यरत राहिलेलं आहे. या वर्षभरात तर त्याला जोर आलेला आहे. जसा तुम्ही उल्लेख केला की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते राजू शेट्टी ते स्वतः याच्यामध्ये ताकदीने उतरलेले आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील आहेत, त्यांनी या यंत्रणेला ताकद दिलेली आहे. आणि बाकीच्याही काही मंडळींनी हा विषय लावून धरलेला आहे. तसं शक्तीपीठच्या समर्थनासाठी नेमकी ताकद कोणाची हाही प्रश्न आहे. कारण सुरुवातीच्या काळात एकदा खासदार धनंजय महाडिक येऊन गेले. पुढच्या काळामध्ये ही सगळी जबाबदारी आता राजेश क्षीरसागर पुढे ताकदीने नेताना दिसतात. आणि त्यांनीच आता या सगळ्या प्रकल्पाला जोर दिलेला आहे. मुंबईची मिटिंग त्यांच्याच प्रयत्नानं झाली आणि आताही त्याच त्यांनी समर्थन चालवलं आहे. दुसरं, कोल्हापूर जिल्ह्यातले जे दोन्ही मंत्री आहेत त्यांची भूमिका नेमकी काय ती मात्र स्पष्ट होत नाही. कारण आपले आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, या दोघांचंही म्हणणं असं आहे की लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प झाला पाहिजे. पण नेमका मग त्याला तुम्ही प्रकल्पाच्या बाजूने आहे का विरोधाचं आहे याबाबत मात्र ते स्पष्टपणे काहीच बोलायला तयार नाही. किंबहुना आपल्या मतदारसंघात हा प्रकल्प जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका कागलमध्ये घेतले झाल्याचं यांच्या मुश्रीफ त्यांनी जे विधान केलं होतं त्यातनं दिसून आलेलं आहे. म्हणजे आपल्या भागात प्रकल्प न येतात तो जर का एक जसं शिवाजी पाटीलने सांगितलेलं की चंदगडमधनं तो प्रकल्प जावा, तर तिकडे प्रकल्प गेला की आपोआपच कागलमधला जो काही विरोध होणार तो दूर होणार आहे. आणि त्यांचे म्हणून मतदारसंघातले जे काही राजकारणाला ज्या काही अडचणी येणार आहेत त्याही आपोआप तशा दूर होणार आहेत. त्यामुळं त्यांनी भूमिका तशी स्पष्ट केलेली नाही. आणि जर का राधानगरी भुदरगडमध्ये गेला तर मंत्र्यांना मानणारे जे काही समर्थक आहेत ते समर्थक अजून त्यांची भूमिका काही स्पष्टपणे मांडायला तयार नाहीत. परंतु जर का पालकमंत्र्यांनी त्याला नुसता जरी होकार आहे असं संमतीदर्शक जरी काही विधान केलं किंवा तसे जरी काही संकेत दिले तर त्या भागातनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या समर्थनासाठी संख्या वाढू शकते. परंतु हे दोन्ही मंत्री या बाबतीत स्पष्टपणे काही बोलायला तयार नाहीत. कारण एका बाजूला त्यांना शेतकऱ्यांची भूमिकेची जाणीव ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातले जे प्रमुख नेते आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत त्यांनाही दुखवायचं नाही. त्यामुळे असं तर दोन्हीवर तारेवरची त्यांची कसरत चाललेली आहे. आणि जर का परस्पर प्रकल्प होऊन कोल्हापूर जिल्ह्यातनं जाणार असेल तर विरोध न करता प्रकल्प झाला तर आपल्यालाही पुढे कुठं राजकीय अडचण येऊ नये याची सावध भूमिका ह्या दोन्ही मंत्र्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं मंत्र्यांची भूमिका हो किंवा नो याच्या मध्ये कुठतर ती घुटमळत चाललेली आहे. आणि ह्याची सुद्धा राजकीय हा प्रकल्प पुढे न जाण्यासाठी हा एक गतिरोध निर्माण झालेला आहे. बरोबर. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्याच दरम्यान आपलं एखादं वक्तव्य केलं तर तो इतरांच्या हातामध्ये एक आयतं कोली दिल्यासारखं होईल आणि म्हणून कदाचित थोडंसं थंडाईनं या सगळ्या भूमिकेकडे ते पाहत असतील. पण सर तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं की काय कुठल्या टप्प्यापर्यंत हे जाऊ शकतं पुढं? तर शक्तीपीठ प्रकल्पासाठी विरोधाची जी काही भूमिका मांडलेली आहे त्याची आपण चर्चा केलेली आहे की हा प्रकल्प का नको, याच्यामुळं कशा कशा पद्धतीचं नुकसान होतं. एकतर जमिनी जाणार आहेत, पर्यावरणाची हानी होणार आहे, महापुराची तीव्रता वाढणार आहे आणि एकूणच ऊस शेतीला याचा फटका बसू शकेल. जर का महापुराची जर तीव्रता वाढली तर ऊसाला त्याचा फटका बसू शकतो. फक्त ऊस एकच पीक नाही तर एकूणच आपल्याकडे भाजीपाला आहे. सांगलीमध्ये गेला तर द्राक्षे आणि हळद आहे. त्या ठिकाणची ती पिकांची एक वैशिष्ट्य ठरले आहे त्या भागातलं. तर त्या पिकांना त्याचा दीर्घकाळ पाणी तुंबून राहिलं पुराचं तर त्याचा तो फटका बसणार आहे. त्यामुळे फक्त ऊस असंच न म्हणण्यापेक्षा इकडे भाताचं पीक आहे किंवा काही ठिकाणी भाजीपाला घेतला जातो नांदेड सारख्या भागामध्ये, दानोळी सारख्या भागामध्ये, तर तिथंही त्या पिकाला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळं थोडक्यात काय की महापूर शक्तीपीठ प्रकल्पामुळे जे काही धोके निर्माण होणार आहेत, ज्या काही अडचणी निर्माण होणार आहेत, तर त्याची जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीला जर का समर्थकांकडून व्यवस्थितपणे त्याचं स्पष्टीकरण केलं की अशा गोष्टींच्यामुळं हा प्रकल्प फायद्याचा होणार आहे. म्हणजे एकूण इथलं दळणवळण वाढणार आहे, उद्योग येणार आहेत आणि जमिनीसाठी आम्ही तुम्हाला अशा पद्धतीची नुकसान भरपाई देणार. आता त्यांच्याकडनं म्हणणार की साधारण आम्ही 5 पट रक्कम देऊ, पण ती 5 पट खरोखर रक्कम दिली जाणार का? कारण तोही प्रश्न आहे. कारण ही रक्कम दिली जाते ते रेडी रेकनाच्या आधारे आणि रेडी रेकनर आणि बाजारभाव ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. अगदी
आणि दुसरं असं आहे की त्यांच्याकडनं असा एक मुद्दा मांडला होता की त्या परिसरामध्ये जिथं जमीन संपादित करायची आहे तिथं गेल्या 3 वर्षामध्ये जे व्यवहार झालेले आहेत त्याची सरासरी काढली जाणार आहे, परंतु बहुतेक सगळे व्यवहार झालेले असतात ते रेडी रेकनरच्या आधारे. बरोबर, अगदी. आणि बाजारभावाच्या मूल्यानं कुठले व्यवहार हो. फारसे झालेले नसतात. हम्म. कारण एकूण दस्त रजिस्ट्री त्याचा येणारे त्यावर लागणार त्यावर भरावे लागणारे पैसे ह्या सगळ्या गोष्टी करून रेडी रेकनरच्या आधाराचे व्यवहार केले जातात. त्यामुळं जिथं तुम्ही शासकीय ज्या नोंदीचा तुम्ही संदर्भ घेणार आहे त्या नोंदी बघितल्या तर त्या रेडी रेकनरच्या आधारे झालेल्या असणार आहेत. अगदी. आणि मग रेडी रेकनरचा दर आणि बाजार मूल्य ह्याच्यामध्ये मोठी तफावत असणार आहे. मग शेतकऱ्यांना तुम्ही आता जरी म्हणत असलं की आम्ही 5 पट देऊ, तर ती 5 पट कशाच्या आधारे, आणि मग रेडी रेकनरच्या 5 पटची रक्कम आणि बाजारभाव मूल्याच्या 5 पटची रक्कम याच्यामध्ये मोठा फरक आहे. बरोबर. आणि हा ज्यांना जमीन द्यायची आहे त्यांच्या दृष्टीने किंमत किती मिळणार हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ती जर रक्कम जर का त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आली तर त्यांच्या विरोधाची धार ही वाढत राहील. बरोबर. आणि त्यांच्या अपेक्षेचा कुठतरी साधर्म्य साधणारे जर का ती ही रक्कम असेल तर मग विरोधाची धार कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी जेव्हा कोल्हापूर विमानतळावर आलते तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं की आम्ही शेतकऱ्यांना बेस्ट प्राइस देऊ. तर ही बेस्ट प्राइस नेमकी किती असणार आहे याच्यावर मग ह्या सगळ्या प्रकल्पाचं भवितव्य ठरेल. कारण प्रत्येक ज्याला जमीन द्यायची असते त्याच्या जमिनीच्या दृष्टीने त्याला त्याचं मिळणारं मोल काय, त्याचं मूल्य काय हे त्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यातनं असं होऊ शकतं की ह्यातनं शेतकरीचा एक दुसरा सरकारच्या धोरणाचा एक परिणाम आताच्या एकूण शेतीवर झाला असं एक सुद्धा ग्रामीण भागाचा काढूसा घेताना दिसलं. त्याचं असं झालं की शासनानं या निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीणच्या निमित्तानं 1,500 रुपये द्यायला सुरुवात केलेले आहेत. गरीब जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रेशनमधनं धान्य मिळायला लागलेलं आहे. आणि मग इंदिरा गांधी किंवा श्रावणबाळ सारख्या ज्या वृद्धापकाळ सारख्या योजना आहेत त्यातनं परत अनुदान येतं. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता आमच्याकडे शेतासाठी मजूरच मिळत नाहीत, कामाला यायला कोणाला तयार नाहीत. आणि परवा एका शेतकऱ्यांचं एका चर्चासत्र होतं त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की जवळपास 10% त्यांच्या भागातली जमीन आहे ती अशी ओसाडच पडली आहे. कारण शेती करायला कामगार येत नाहीत आणि शेती केली तर ती परवडत नाही. मग अशा एका अडचणीत ही शेती सापडलेली आहे. तर त्याला पर्याय म्हणजे काय, तर ही शेती ह्या संपादनासाठी गेली तर त्यातनं चांगला मोबदला येईल. आणि तो मोबदला आला तर मग त्याच्यातनं काहीतरी व्यवहार उद्योग करता येईल किंवा ह्यातनं तरी सुटका होईल आणि नवं काहीतरी आपल्याला उद्योगाचं साधन मिळेल अशा पद्धतीची मांडणी सुद्धा केली जाते. परंतु ही मांडणी ही एक कल्पनारम्य आहे. त्यातनं खरोखरच तसं घडलं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु तुम्हाला जर काही शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा मिरजेला काही ठिकाणी जमिनी गेलेल्या आहेत तर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं झालेलं की काही गावामध्ये एकदमच 100 नवीन बुलेट घेतल्या किंवा भलतंच काही केलं अशा गोष्टीमध्ये पैसे संपले किंवा अनावश्यक ज्या गोष्टी आहेत चैनीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर पैसे त्यांचे संपलेत. आणि अनेकांना नंतर मग कालपर्यंत शेतीचा मालक असणारा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजूर करलाय असंही चित्र निर्माण झालेलं आहे. मग असं जर का व्हायचं नसेल आणि शासनाला खरोखर त्याच्यामध्ये जर का चांगला मोबदला द्यायचा असेल तर या पैशाचा विनियोग नेमका कशा चांगल्या पद्धतीने केला पाहिजे ह्याच्याबद्दलचं पण त्यांनी उद्बोधन केलं पाहिजे. किंवा अशी काही चांगली माणसं त्यांनी शोधून काढली पाहिजेत की समृद्धी असेल किंवा आपला मिरजेपासून जो पुढे हैदराबादला गेलेला रस्ता आहे त्यामध्ये ज्यांना पैसे मिळाले त्यातनी चांगल्या पद्धतीने त्या पैशाचा विनियोग कसा केला त्यातली काही चांगली उदाहरणं शेतकऱ्यांच्या समोर दिली पाहिजेत. अन्यथा मग पैसा एकदम भरघोस प्रमाणात आला त्याचा वापर कसा करायचा माहित नसला आणि त्याची जर का उद्या देशोधडीला लागण्यासारखी अवस्था झाली पैसा येऊन सुद्धा ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी पैसा खर्च करून अनावश्यक गोष्टीसाठी तर ते चित्र समाजासाठी काही शोभनीय नाही. त्यामुळे ह्याही बाबतीत शासनानं ह्या शेतकऱ्यांचं उद्बोधन केलं पाहिजे असं एक या निमित्तानं मला नमूद करावं लागतं. तर एकंदरीतच शक्तीपीठ महामार्गाचा हा विषय तसा खूप खोल आहे आणि तसाच तो गंभीर देखील आहे. दोन्ही बाजूने म्हणजे शक्तीपीठाचे समर्थनार्थ उतरलेला गट हा आपल्या भूमिकेवरती ठाम आहे तर त्याला विरोध करणारे हे सुद्धा आक्रमक आहेत. याच्यामध्ये जी एक रेग आहे ती म्हणजे दोघांनाही एक खात्रीशीर अशा काही गोष्टी लक्षात येत नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांना हा विश्वास मिळत नाही की आपल्याला काय किती रक्कम आपल्या हातामध्ये दिली जाणार आहे याची त्यांना खात्री देता येत नाही. तर दुसऱ्या बाजूला आपण हा महामार्ग
लोकांसाठी कशा रीतीने उपयुक्त आहे हे सांगण्यामध्ये अजून तरी तितकी सुस्पष्टता शासनाकडे आलेली नाही. आणि हा जर संवादाचा ब्रिज ज्याला म्हटला जातो, कम्युनिकेशन ब्रिज, हा जर या दोन गटामध्ये जर साधला गेला तर त्याच्यात मधून एक निश्चित योग्य आणि ठोस असं चित्र सगळ्यांच्या समोर येईल. परंतु तुर्तास तरी आपल्याला हे म्हणता येईल की कदाचित याच्या मागे राजकीय सुद्धा काही गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्याच आडून मग शक्तिपीठाला एक नाही विविध प्रकारच्या रीतीनं विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला शक्तिपीठासाठी एक नाही होकारासाठी लढायचं, हेही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. परंतु याच्यामध्ये जो केंद्रबिंदू आहे शेतकरी, त्या शेतकऱ्याचे केंद्रबिंदू असणारी जी शेती आहे त्याचे कंगोरे लिपारे सरांनी इतके विस्तृत रीतीनं सखोलपणाने अगदी नेमकेपणानं सांगितले आणि याच्यावरतीच विचार होणं हे खूप महत्वाचं आहे. तुर्तास आपण इथंच थांबू, परंतु शक्तिपीठाच्या या प्रश्नावरती आपण सातत्यानं लक्ष ठेवून राहू. प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आपण त्याचा पाठपुरावा करू आणि त्याच पद्धतीनं या शक्तिपीठासाठी आपण अशाच पद्धतीनं ज्येष्ठ पत्रकार, अनुभवी लोक यांना या ठिकाणी बोलून त्यांच्या भूमिका या समाजासाठी काय असतील हेही जाणून घेऊ. पण तुर्तास आपण इथं थांबतोय. लिपारे सर, तुम्ही आलात आणि खूप छान रीतीने या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलात, त्याबद्दल TV नेक्स्ट मराठीच्या वतीने मी आपला आभार मानतो. धन्यवाद संदीप.